चला या ठिकाणी आपण वर्ग 10वी स्टेट बोर्ड पायथागोरस थेरम या घटकातील सर्वात शेवटचा प्रॅक्टिस सेट 2.2 मधील 5वा क्वेश्चन जो की स्टार दिलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारची डायग्राम दिली आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट. तर आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे ts स्क्वेअर प्लस tq स्क्वेअर इक्वल टू tp स्क्वेअर प्लस tr स्क्वेअर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह दॅट सिद्ध करायचे. आणि या क्वेश्चन मध्ये टी हा पॉइंट जो आहे इंटिरियल म्हणजे त्या आयताच्या मधात दिलेला आहे. इंटिरियल ऑफ दी रेक्टँगल साईड आत मधल्या साईडला या ठिकाणी एक पॉइंट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्या पॉइंटचं नाव आहे टी. आता आपण या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन करायला हिंट दिलेली आहे. तर आपल्या सर्वांना काय करायचंय तर ह्या एस आर किंवा पी क्यू ला टी मधून जाणारी एक पॅरलल लाईन काढायची. सुरुवातीला प्रश्नामध्ये एक तुम्हाला लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे पी क्यू आर एस इज रेक्टँगल. हा काय आहे? रेक्टँगल आहे. हा जर रेक्टँगल असेल म्हणजेच आपण याला काय म्हणणार, हा आयत आहे. काय आहे? आयत आहे. आयत आहे कोणता? हा. मग या ठिकाणी आपल्याला एक रचना करायची विद्यार्थी मित्रांनो. कशा प्रकारे रचना करायची तर आपल्याला टी मधून पास होणारी पी क्यू आणि एस आर ला पॅरलल असणारी एक लाईन काढायची. तर हे आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलेलं आहे करायला. तर आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काय करणार आहे, ड्रॉ. काय ड्रॉ करायला सांगितलं आपल्याला? ड्रॉ ए बी ड्रॉ सेगमेंट ए बी पासिंग थ्रू पॉइंट टी. तर आपण या ठिकाणी काय लिहिलंय तर ए बी ही लाईन काढायची आहे जी टी बिंदू मधून जाईल आणि पॅरलल टू कशाला पॅरलल असणार आहे? पी क्यू ला पॅरलल असणार आहे किंवा आपण एस आर ला म्हटलं तरी चालेल. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हटलं, या ठिकाणी आपण म्हटलं ए बी अशी काढा की. कशी काढायची? अशी काढा की. कशी काढायची बाळांनो? जी बिंदू, कोणता बिंदू? बिंदू टी मधून जाणारी काढायची. कशी? जाणारी काढायची आपल्याला. जाणारी व ती काय करायचे, ए बी ही अशी काढायची आहे जी समांतर असणार आहे पी क्यू ला. आता पी क्यू ला समांतर म्हणा किंवा एस आर ला समांतर म्हणा, काय फरक पडत नाही. ही रचना केल्यामुळे आपल्याला एक लक्षात घेता येईल की या ठिकाणी एक जो ट्रायंगल तयार व्हायला. कोणता ट्रायंगल तयार व्हायला विद्यार्थी मित्रांनो? हा जो ट्रायंगल व्हायला तयार, त्याचबरोबर हा जो ट्रायंगल तयार व्हायला आहे हे दोन्ही सुद्धा रेक्टँगल तयार होतील. लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला ते लिहावं लागणार. काय लिहावं लागणार? देअरफोर. काय लिहावं लागणार बाळांनो? तर आपल्याला लिहावं लागणार आहे त्या ठिकाणी देअरफोर. काय लिहायचंय? देअरफोर काय लिहायचं बाळांनो? पा लक्षात घ्या. तर हा एक ट्रायंगल तयार व्हायला. कोणता? पी क्यू बी ए अँड दुसरा कोणता तयार व्हायला रेक्टँगल? ए बी आर एस. क्वाड्रिलॅटरल ए बी आर एस आर रेक्टँगल तयार व्हायलेत. काय व्हायलेत? हे रेक्टँगल तयार व्हायलेत. म्हणजेच हे आपल्याला आयत तयार व्हायलेत. आयत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. काय तयार व्हायलेत? आयत. नीट लक्षात घ्या. हा पूर्ण जो होल डायग्राम होती पी क्यू आर एस हा आपला आयत म्हणजे रेक्टँगल होता. नंतर आपण रचना त्या ठिकाणी केलेली आहे की ए बी रेषा अशी काढा जी समांतर आहे पी क्यू ला. मग पी क्यू ला समांतर असणारी रेषा काढल्यामुळे त्या एका ट्रायंगलचे दोन भाग झाले. लक्ष द्या मी काय म्हणतोय. हा एक रेक्टँगल होता. मग यामधून एक अशी जर पॅरलल लाईन काढली तर हा तयार होणारा सुद्धा आयतच तयार होईल, रेक्टँगलच तयार होईल. हे का तयार केलं तर आता आपल्याला याच्या अपोजिट साइड या ठिकाणी इक्वल दाखवायचं. विरुद्ध बाजू कशा दाखवायच्यात? इक्वल. याचा अर्थ ही सेगमेंट जी आहे कोणती?
ए पी म्हणा, पी ए म्हणा, काय फरक पडत नाही, किंवा बी क्यू ह्या सुद्धा काय असतील, समान असतील, कारण की आयताच्या विरुद्ध बाजू समान असतात. त्याचबरोबर एस बरोबर काय असणार आहे बाळांनो, बी आर, तर बी आर त्या ठिकाणी इक्वल येणार आहे. हे इक्वेशन 1 द्यायचे आहे, कारण की हे आपल्याला शेवटी थ्रू दॅटच्या ऍडजस्टमेंटसाठी या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहे. आता आपल्या समोर मी या ठिकाणी सुरुवातीचा स्टेप ज्या काय आहेत त्या व्यवस्थित मांडलेल्या आहेत. यापूर्वी मी आपल्या सर्वांच्या समोर, या नंतर आपल्या सर्वांच्या समोर मी या ठिकाणी काय घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आपण 1 बाय 1 ट्रायंगल घेणार आहे. आता लक्षात घ्या, आयताचा प्रत्येक कोन कितीचा असतो, आयताचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. मीन्स ईच अँगल ऑफ द रेक्टँगल इज 90 डिग्री. प्रत्येक कोन 90 चा असेल तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे हा कोन 90 चा तयार होणार आहे, हा कोन सुद्धा 90 डिग्रीचा तयार होणार आहे. म्हणजे हे दोन कुठल्या प्रकारचे त्रिकोण तयार व्हायलेत, तर ते दोन काटकोन त्रिकोण व्हायलेत. आता आपल्याला या ठिकाणी पायथागोरस थेरम ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये वापरायचा. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा हा अँगल 90 डिग्रीचा होणार आहे, त्याचबरोबर हा सुद्धा कोपरा कोन अँगल 90 डिग्रीचा होणार आहे. या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचा आहे. आता टोटल आपल्याला 3 त्रिकोण दिसत आहेत, काटकोन त्रिकोण दिसत आहेत, राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत. आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वापरायचा 1 बाय 1. आणि पायथागोरस थेरम वापरल्यानंतर त्याची ऍडजस्टमेंट करून आपल्याला आपला रिझल्ट थ्रू दॅट करायचा, शो दॅट करायचा आहे. पाहूयात. सुरुवातीला आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, 1 बाय 1 हा ट्रायंगल घेऊयात. नीट लक्ष द्या, मी कोणता ट्रायंगल घेतो, आपण कोणताही घेऊ शकतो, हा सुद्धा ट्रायंगल घेऊ शकतो. तर आपण एक ट्रायंगल घेऊयात. लक्षात घ्या कोणता घेतोय, सपोज चला हा घेऊयात. हा ट्रायंगल घेतला, त्या त्रिकोणाचं नाव काय पहा, त्या त्रिकोणाचं नाव घेऊयात आपण, काय घेऊयात, AST म्हणू शकतात, ATS म्हणू शकतात, TAS म्हणू शकतात. तर आपल्याला जेव्हा याचं नाव घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो TAS. यामध्ये अँगल कोणता, हा 90चा आहे. कोणता अँगल, TAS हा 90चा असल्यामुळे या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरूयात. मग पायथागोरस थेरम याच्यात कर्ण असणार आहे TS, हायपोटेनियस काय असणार आहे TS ही हायपोटेनियस. मग आपण या ठिकाणी बेस आणि हाईट घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो बाळांनो, TA किंवा TA स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर, याला इक्वेशन 1. तर या ठिकाणी आपण कोणता थेरम वापरलाय, तर पायथागोरस थेरम वापरलाय. कोणता थेरम वापरलाय, तर या ठिकाणी आपण पायथागोरसचे प्रमेय वापरलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे हा सुद्धा ट्रायंगल वापरायचा आहे. तर या ठिकाणी कसं करता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक ट्रायंगल घेणार आहेत. कोणता घेणार आहेत, वरचा ATP किंवा ATAP, कसल्याही प्रकारे म्हणा. मी म्हणणार आहे TAP आणि या ठिकाणी हा PA, हा या ठिकाणी PA. TAP या ठिकाणी 90 डिग्रीचा असल्यामुळे आता आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरायचा. याचा पायथागोरस थेरम वापरताना TP ही हायपोटेनियस असणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी TP चा स्क्वेअर, नंतर आपण बेस हाईट घेऊ शकतात TA. त्या ठिकाणी TA जर आपण बेस घेतली तर हाईट काय असणार आहे आपली, AP म्हणा PA म्हणा काय फरक पडत नाही, तर AP म्हणू शकतो आपण. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पायथागोरस थेरम वापरलाय. कोणता थेरम वापरलाय, म्हणजेच या ठिकाणी आपण पायथागोरसचे प्रमेय वापरलं. कोणतं प्रमेय, पायथागोरसचं प्रमेय वापरले विद्यार्थी मित्रांनो. चला, आता हे दोन ट्रायंगलवर पायथागोरसचा थेरम वापरून झाला. आता आपण काय करणार, या ट्रायंगलवर पायथागोरसचा थेरम वापरूयात. कोणता ट्रायंगल, नीट लक्ष द्या, या त्रिकोणावरती पायथागोरसचा थेरम वापरूयात. मग त्या त्रिकोणाचं मी नाव लिहून घेऊयात, TBQ किंवा QBT कसंही म्हणू शकतात. तर TBQ म्हणूयात. नेक्स्ट त्रिकोण घेऊयात TBQ. यामध्ये TBQ हा 90 डिग्रीचा असणार आहे, काटकोन त्रिकोण असल्यामुळं, ते बाजू किंवा ते कोन आयताचे असल्यामुळं. मग त्यामध्ये कर्ण TQ घ्या.
कर्ण घेणारे टी क्यूचा स्क्वेअर बरोबर. नंतर बेस घ्या टी बी, बेस घेतलेला आपण समजा टी बी स्क्वेअर प्लस हाईट त्या ठिकाणी बी क्यू घ्या. बी क्यू काय घेतली? हाईट घेतली. मग या ठिकाणी आपण याला इक्वेशन नंबर याला देऊयात 2च आहेत का? सॉरी, या ठिकाणी 2 देऊयात. या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 3 देऊयात. या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर 4. आपण या ठिकाणी कारण देऊयात पायथागोरस थेरम, म्हणजे पायथागोरसचे प्रमेय या ठिकाणी वापरले. बर, आता आपण पुढचा ट्रायंगल घेऊयात. हा नीट लक्ष द्या, हा 90 डिग्रीचा आहे. हा ट्रायंगल वापरणार आहे. त्याचं नाव काय आहे पहा, ट्रायंगल TBR. TBR यामध्ये अँगल TBR हा 90 अंशाचा असणार आहे. 90 अंशाचा असेल तर यावर पायथागोरस थेरम वापरायचं. मग पायथागोरस थेरम वापरताना कर्ण काय आहे? TR. कर्ण असणार आहे TR चा स्क्वेअर बरोबर बेस घ्या TB चा स्क्वेअर, TB चा स्क्वेअर प्लस हाईट घ्या BR चा स्क्वेअर, BR चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 5 वापरणार आहेत आणि सेम कारण असणार आहे पायथागोरस थेरम. म्हणजेच या ठिकाणी आपण पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी वापरले. पहा सुरुवात कशी झाली, काय झाली, आयत एक्सप्लेन केला. त्यानंतर प्रत्येक त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम वापरला. यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन जायचे आपल्या रिझल्टकडे का जायचे बाळांनो? रिझल्ट मध्ये या दोन्हीची ऍडिशन आहे. मग इक्वेशन नंबर 2, 3, 4 आणि 5 त्यामध्ये ऑब्झर्व करा या 2 व्हॅल्यू कुठे दिसतात. टीएस जर तुम्ही पाहिलं तर टीएस या ठिकाणी पण दिसतं. त्याचबरोबर टी क्यू कुठं दिसतं? तर टी क्यू आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बाळांनो इक्वेशन 4 आणि इक्वेशन 2 मध्ये दिसतं. मग ह्या दोघांची जर बेरीज दिली म्हणून आपल्याला ह्या दोन्हीची बेरीज करावी लागणार आहे, म्हणजे ऍडिशन करावं लागणार आहे. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 ची ऍडिशन करायची. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे तर ऍड किंवा इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 4 करायचे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी समीकरण 2 प्लस समीकरण काय करत आहोत? 4 करत आहोत. आता समीकरण 2 काय काय सांगतंय त्याची या ठिकाणी लेफ्ट हँड साइड आहे टीएस, देअरफॉर टीएस चा स्क्वेअर प्लस करायचे. आपल्याला काय प्लस करावं लागणार आहे? टी क्यू चा स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा इक्वेशनची ऍडिशन करतात तेव्हा लेफ्ट हँड साइड मध्ये ऍड करायची आणि राईट हँड साइड मध्ये ऍड करायची. म्हणजे उजव्या बाजूची उजव्या बाजू सोबत बेरीज करायची. ही डावी बाजू आहे तर ह्या डावी बाजू सोबत बेरीज केली. त्यानंतर आपल्याला ही बाजू घ्यावं लागणार आहे. काय ते नीट पहा त्या ठिकाणी टीए चा स्क्वेअर प्लस नंतर काय आहे एएस चा स्क्वेअर प्लस ही झाली या ठिकाणी उजवी बाजू इक्वेशन नंबर 2 ची. इक्वेशन नंबर 4 मध्ये प्लस करायचे तर ती काय दिलेली आहे? ती आपल्याला दिलेली आहे टीबी चा स्क्वेअर प्लस बी क्यू चा स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नंतर काही सबस्टिट्यूशन करता येणार आहे, पण सध्या राहू द्या. सध्याला इक्वेशन नंबर आपण 6 म्हणूयात. याचप्रमाणे आपण थोडंसं आता काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, या इक्वेशन कडे लक्ष देणार आहेत. ही व्हॅल्यू कुठं दिसायली? टीपी कुठं दिसायले बाळांनो? या ठिकाणी दिसायले टीपी इक्वेशन नंबर 3 मध्ये. आणि त्यानंतर टी आर इक्वेशन नंबर 5 मध्ये दिसत असेल तर आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि 5 ची बेरीज करायची. का करायची? टीपी आपल्या इक्वेशन नंबर 3 मध्ये आहे, टीपी इक्वेशन नंबर 3 मध्ये आहे, टी आर इक्वेशन नंबर 5 मध्ये आहे. म्हणून आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 आणि 5 ची बेरीज करणार आहे. पहा लक्षात घ्या, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 5 ची आपल्याला बेरीज करायची. म्हणजेच समीकरण 3 आणि समीकरण 5 ची आपल्याला बेरीज करायची. आता या दोन्हीची बेरीज केल्यानंतर काय होणार आहे? आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. बेरीज करत असताना आपण या ठिकाणी काय करणार आहे तर या ठिकाणी आपण इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सोबत लेफ्ट हँड साइड करणार आणि राईट हँड साइड सोबत राईट हँड साइड करणार. मग या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार हे टीपी चा स्क्वेअर प्लस
इक्वेशन 5 ची लेफ्ट हँड साइड कोणती आहे तर टी आर आहे, टी आरचा स्क्वेअर बरोबर. आता आपण राईट हँड साइड घेणार आहेत इक्वेशन नंबर 3 ची, जी की आहे टी ए चा स्क्वेअर प्लस ए पी चा स्क्वेअर प्लस ही झाली सर्व बाजू इक्वेशन नंबर 3 ची राईट हँड साइड घेतली. आता आपल्याला इक्वेशन नंबर 5 ची घ्यायची. इक्वेशन नंबर 5 ची काय आहे तर टी बी चा स्क्वेअर प्लस बी आर चा स्क्वेअर इक्वेशन नंबर 7. आता थोडस राहिलंय, थोडस ऑब्झर्वेशन करा, कारण की इक्वेशन नंबर 6 आणि 7 मध्ये एक लेफ्ट हँड साइड सारखी असणार आहे, लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइड सेम असणार आहे. कारण की आपल्याला ह्या दोन बाजू बरोबर दाखवायच्या, आपल्याला ह्या दोन बाजू इक्वल दाखवायच्यात, या दोन बाजू आपल्याला इक्वल दाखवायच्यात. नीट लक्ष द्या, या दोन समान कधी असतील जेव्हा हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम असणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी इक्वेशन नंबर 7 नंतर देणार आहे, आधी मी व्हॅल्यू पुट करणार आहे. नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता काय सांगतो, या ठिकाणी टी ए आहे, या ठिकाणी टी ए आहे, या ठिकाणी काय म्हणता येईल टी बी दिसतंय, या ठिकाणी टी बी आहे. नीट लक्ष द्या, इक्वेशन 1 थोडस ऑब्झर्व करा. इक्वेशन 1 जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल एपी आणि बी क्यू ची किंमत सारखी आहे. म्हणजे या ए बी च्या जागी, ह्या एपीच्या जागी, ह्या एपीच्या जागी बी क्यू लिहिता येतं. काय लिहिता येतं बी क्यू. मी थोडस मॉडिफाय करायला, हे जशाला तसं मी याची किंमत बाळांनो, याची किंमत पा एपी ची किंमत बी क्यू लिहिता येते, कारण की या ठिकाणी बी क्यू आहे. मग या ठिकाणी लिहिणार आहे मी बी क्यू चा स्क्वेअर. त्याचबरोबर टीबी सारखं या ठिकाणी दिसतंय, तर टीबी जशाला तसं. त्यानंतर बी आर. आता बी आर ची किंमत या ठिकाणी पहा, बी आर ची किंमत आपण काय घेऊ शकतो एएस घेऊ शकतो. एएस घ्यायची, बी आर ची किंमत एएस घेणार आहे. एएस का घ्यायची कारण की या ठिकाणी एएस दिसते. तर आता इक्वेशन नंबर 7 देऊयात. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं नीट, या ठिकाणी एकदा ऑब्झर्व करा विद्यार्थी मित्रांनो. काय ऑब्झर्व करायला सांगतो मी, या ठिकाणी टी ए, या ठिकाणी टी ए आहे, या ठिकाणी एएस आहे, या ठिकाणी एएस आहे, या ठिकाणी टीबी आहे, या ठिकाणी टीबी आहे, या ठिकाणी बी क्यू आहे, या ठिकाणी बी क्यू आहे. याचा अर्थ ही पूर्ण लाईन आणि याचा अर्थ ही पूर्ण लाईन सेम आहे, सारखी आहे. जर या ठिकाणी ह्या दोन व्हॅल्यू सारख्या असतील तर फायनल आन्सर आपल्या सर्वांचा असणार आहे फ्रॉम 6 and 7. म्हणजे या ठिकाणी 6 व 7 वरून आपल्याला काय सांगता येईल, या दोन बाजू सारख्या आहेत, याचा अर्थ या दोन बाजू सुद्धा या ठिकाणी सारख्या असणार आहे. देअरफॉर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू चा स्क्वेअर इक्वल टू टी पी चा स्क्वेअर प्लस टी आर चा स्क्वेअर. आणि याच प्रकारे आपल्याला या एक्झाम्पलचा आन्सर आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं होतं. नीट लक्ष द्या, सेम आपण या ठिकाणी आन्सर प्रूव्ह दॅट केले. वाटायला क्वेश्चन हा डिफिकल्ट आहे, पण या ठिकाणी पायथागोरस थिअरम वापरला आणि या ठिकाणी रेक्टेंगलच्या साइड इक्वल असतात तो कन्सेप्ट या ठिकाणी वापरला, तर त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट सोडली तर दुसरं या ठिकाणी अवघड काही नाहीये. तर क्वेश्चन या ठिकाणी मी आपल्या समोर एक्सप्लेन केलेला आहे.